साक्री तालुक्यातील म्हसदी गावातून वाहनासह 77,20,00,000 रुपये किमतीचा अवैध दारूसाठा पकडत साक्री पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे। यावेळी मात्र संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला। या प्रकरणी संशयित आरोपी जयेश गुंजा याच्या विरोधात साक्री पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत। साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार साक्री पोलिसांनी म्हसदीमध्ये दारू माफियांना दणका दिलाय। सदरचा अवैध दारूसाठा कुठे घेऊन जात होते याचा अधिक तपास साक्री पोलीस करत आहेत। दिनांक 4 जानेवारी रोजी म्हसदी शिवारामध्ये एक गुप्त बातमी मिळाली होती। त्याच्यावरून API जयेश खलाणी बाबूल साहेब आणि सर्व त्यांची साक्री पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती म्हसदीमध्ये कारवाई केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजा नाव त्याचं आहे, त्या घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण 700 पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। याची मुद्देमालाचीच किंमत एकूण 67,20,000 रुपये आणि टेम्पो 10 लाखाचा, अशा पद्धतीने एकूण 77,20,000 रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत। त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे। सदरील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजते की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती। मात्र हे खरंच बनावट आहे काय, हे कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा डिस्क्रिप्शन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत। त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्याची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्यात येईल। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणी यांच्या नेतृत्वामध्ये साक्री पोलिसांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री।